एट्थ पे कमिशन म्हणजेच 8वा वेतन आयोग संदर्भात सार्वजनिक सूचना जाहीर. जाणून घेऊया सविस्तर माहिती. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर एकंदरीत 8वा वेतन आयोग जो प्रायोजित आहे त्या संदर्भात सार्वजनिक सूचना जाहीर करण्यात आलेली आहे आणि याबद्दलचीच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना आपण शेअर करायलाही विसरू नका. चला तर बघूया की 8व्या वेतन आयोगाबाबत म्हणजेच एट्थ पे कमिशन बद्दल कोणती सार्वजनिक सूचना जाहीर करण्यात आलेली आहे. तर 8व्या वेतन आयोग संदर्भात केंद्र सरकारकडून सार्वजनिक सूचना जाहीर करण्यात आलेली आहे. आता ही सविस्तर सूचना आपण पुढील प्रमाणे पाहून घेऊया. सदर जाहीर करण्यात आलेल्या सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेले आहे की भारत सरकारने दिनांक 3/11/2025 च्या संकल्पाद्वारे 8व्या वेतन आयोगाचे गठन केलेले आहे. आयोग संदर्भात इतर आवश्यक माहिती 8cps.gov.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच सदर आयोग मार्फत कार्यरत असणाऱ्या कर्मचारी किंवा पेन्शनधारक तसेच संघ किंवा संघटना, जनता इत्यादी मार्फत विविध विषयांवर आपले मत किंवा विचार मागविण्यात आलेले आहेत. सदरचे मत हे नवीन वेतन श्रेणीमुळे इतर घटकांवर होणारे विपरीत परिणाम तसेच तज्ञांचे मत यावर विचार विनिमय केले जाणार आहेत. याकरिता दिनांक 30 एप्रिल 2026 पर्यंत सदरचे पोर्टल मत किंवा सूचना हे स्वीकारले जाणार आहेत. तर एकंदरीत 8वा वेतन आयोग जो केंद्रीय आणि राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जाहीर झालेला आहे त्याबद्दलची एक सार्वजनिक सूचना जाहीर करण्यात आलेली आहे आणि याबद्दलच आता सविस्तर मत मागवलेले आहेत. एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये 8व्या वेतन आयोग संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती मी आपल्याला दिली. त्यामुळे अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण आवश्यक असलेले कामाचे माहितीपर व्हिडिओज बघून घेऊ शकता. टीईटीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी टीईटीचे हमखास येऊ शकणाऱ्या प्रश्नांचे व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टीईटी एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण टीईटीचे सर्व विषयांचे पार्ट 1, पार्ट 2 यांचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. जाता जाता आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो. माझ्या सर्व शिक्षक मित्रमैत्रिणींना आणि इतर कर्मचारी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.